राष्ट्रसंत नामदेव महाराजांचा 676वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात। जळगाव नाम संस्कृती शिंपी समाज फाउंडेशन महाबळ जळगाव संचलित युवक मंडळ व महिला मंडळाच्या वतीने श्री राष्ट्रसंत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 676वा संजीवन समाधी सोहळा रविवार 16 ऑगस्ट 2026 रोजी भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। यानिमित्त सकाळी राष्ट्रसंत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमानंतर भाविक व समाजबांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार श्री गुलाबराव पाटील, जळगाव शहराचे आमदार माननीय राजूमामा भोळे, नगरसेवक नितीन बर्डे, नगरसेविका सौ गायत्री राणी, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक श्री नवलसिंग राजे पाटील, सिव्हिल हॉस्पिटल जळगावचे माननीय डॉक्टर अज्ज सपकाळे, भजनसम्राट श्री अविनाश चंद्रने, अखिल भारतीय मध्यवर्ती संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव ओंकार शिंपी, एकता बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांतजी जगताप, अखिल भारतीय मध्यवर्ती संस्थेच्या उद्योग आघाडीचे श्री परेश जगताप, मनपा नगरसेविका सौ उज्ज्वला बेंडाळे, नगरसेविका सौ वैशाली पाटील तसेच महाराष्ट्र पोलीस, रामानंद नगर पोलीस स्टेशनचे श्री प्रवीण जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नाम संस्कृती शिंपी समाज फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर निकुंभ, उपाध्यक्ष दीपक शिंपी, सचिव संजय कुमार चव्हाण, कोषाध्यक्ष मनोज नेरपगार, ज्येष्ठ सल्लागार रघुनाथ कोल्हटकर, सदस्य राजेंद्र शिंपी, रुपेश शिंपी, रवींद्र इसई व शामकात भांडारकर यांनी परिश्रम घेतले। महिला मंडळाच्या अध्यक्षा भारती निकुंभ, उपाध्यक्ष सुरेखा चव्हाण, उपाध्यक्ष मनीषा खैरनार, मानसी भांडारकर, सहसचिव तथा प्रमुख सल्लागार वंदना जगताप तसेच सदस्य मनीषा शिंपी, सारिका मेटकर, स्वाती नेरपगार, रोहिणी सैदाणे, सुनीता शिंपी, दीपाली शिंपी व पूजा जगताप आदींची उपस्थिती होती। समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होत पालखी सोहळ्याचा व महाप्रसादाचा लाभ घेतला। मंत्री महोदय साहेबांना विनंती करेल आपण जोरदार टाळ्या वाजवून आपण याच्या कार्यक्रमाचं मंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन झालं असं आपण या ठिकाणी जाहीर करूया। स्वागत करूया। कारण की भाऊंचं मंत्री महोदय साहेबांचं शेड्यूल नेहमी बघा एवढं मोठं काम सीए झालेली मुली आपल्या समाजाला नक्कीच अभिमान झाला पाहिजे। एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। त्यानंतर अनुष्का चंद्रकांत शिंपी, अनुष्का चंद्रकांत शिंपींचा सुद्धा सत्कार समाज फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या या वेगळ्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या समाजाचे अध्यक्ष श्री एस निकुंभ साहेब, आमचे शिवाजीराव, त्याचबरोबर आपले सरकारमंत्री जगदाळेजी, चव्हाण साहेब, आमच्या सुताई वैशाली पाटील, त्याचप्रमाणे समाजाचे सगळेच प्रतिष्ठित नागरिक ज्यांनी वेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नैपुण्य दाखवलं
ते सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी विविध क्षेत्रातले सगळे माझे बंधू भगिनी आणि मित्रांनो, राष्ट्रसंत शिरोमणी श्री नामदेवजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हा कायम सोहळा दरवर्षी होत असतो आणि मी आपला कार्यक्रम याच्याकरताच टाळत नाही की ज्या वेळेसही आपल्या कार्यक्रमामध्ये मी आलो आहे त्यावेळेस प्रत्येक वेळेस माझी प्रगती झालेली आहे. त्यामुळे आपल्या आशीर्वादाने जवळपास 30-35 वर्षापासून मी राजकारणामध्ये आहे आणि आपल्या आशीर्वादाने जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये 3 वेळेस आणि जळगाव एरंडोल विधानसभा मतदारसंघामध्ये 2 वेळेस असा 5 वेळेस आमदार होण्याचा मान आपल्या आशीर्वादाने मला मिळाला आहे आणि जवळपास 11 वर्षापासून आपल्या आशीर्वादाने मंत्रिमंडळामध्ये सुद्धा मी काम करतोय. पण शेवटी आपल्यासारखे छोटे मोठे समाज, लहान लहान समाज असतील, मोठे समाज असतील, यांच्या आशीर्वादामुळे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी हे काम करू शकतात. मी नाम या नावाने जे काम चालू केलेलं आहे ते सगळ्यात मोठं काम आहे. म्हणजे त्यांचं ₹1.25 आपण पाहिलं असेल, ₹1.25 ते काय काम केलं हे आपले बंधूंनी सांगितलं. लग्न लावून देणे, लग्न सोहळ्यामध्ये गरिबांचा सहभाग घेणे आणि आज आपण पाहायला बघतोय आपण की एक मुलगी एक CA होते, एक MBA होते. ही समाजाची एक सगळ्यात मोठी प्रगती आहे. CA होणं आता एवढं सोपं राहिलं नाही, MBBS होणं सोपं आहे आता. पण CA आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आताच आपल्याला नरेंद्र करून गेलेले पाटील साहेब, आमच्या नगरसेविका वैशालीताई पाटील, आदरणीय गायत्रीताई राणे, आपले अध्यक्ष किशोर भाऊ निकम, शिवाजीदादा सिंबी, चंद्रकांतदादा जगताप, भारतीताई निकुम, अविनाशजी चंद्राद्रे, संजयजी चव्हाण, सपकाळे सर, सुनीलदादा सिंबी, मेटकर दादा, सर्व सन्मानी व्यासपीठ, समोर बसलेले सर्व मित्रांनो, मला ते यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण खूप कार्यक्रम रविवारी जास्त असतात शिवाजी आणि माळी समाजाचाही कार्यक्रम होता. नंतर चित्राताई वाघ आल्या होत्या, त्याही सकाळी घरी आल्या होत्या. पत्रकार परिषद होती, उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण आज खरं असं म्हटलं जातं की आम्हाला खरं भगवंत समजायचा असेल तर ग्रंथ समजावा लागेल आणि ग्रंथ समजायचा असेल तर संत समजावे लागतील. आणि मला वाटतं आज संत नामदेवांना आपण समवण्यासाठी सर्व समाज बांधव एकत्र येत असतो आणि ह्या मार्गाने त्यांच्या विचाराच्या मार्गाने मला वाटतं आपण चालत असतो. आज आपण 400-500 वर्षे जरी झाली त्यांची पुण्यतिथी आपण बनवतोय आणि कदाचित म्हणजे थोडं माफी मागून बोलेल, माझ्या पंजोबाची जयंती मला आठवत नाही, कारण समाजासाठी योगदान नसल्यामुळे साहजिक माणूस विसरतो. म्हणून आज आपण या पुण्यतिथीच्या निमित्ताने ज्या वेळेला आपण राष्ट्रीय पुरुषाच्या संतांच्या जयंत्या पुण्यतिथ्या बनवतो, एकच विचारधारा असते की त्या विचाराने आपण चालण्याचा प्रयत्न व्हावा, येणाऱ्या नवीन पिढीला ते विचारी माहिती व्हावे. आणि मला वाटतं मग ती राष्ट्रभक्ती असेल, देव, देश आणि धर्म या तिघी गोष्टी मला वाटतं आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आम्ही समाज म्हणून तर एकत्र येतो, पण समाज म्हणून मला वाटतं आपण निमित्त पुण्यतिथीचं असेल, जयंतीचं असेल, पण मला वाटतं ज्या वेळेला समाज एकत्र येतो समाजाचं मंथन होतं आणि नक्कीच समाजाच्या मंथनामधून आपल्या समाजाचा विकास होत असतो. खरं समाज 2 प्रकारचे असतात शिवाजी भाऊ. एक समाज ज्याच्यात आम्ही जन्म घेतला तो एक समाज असतो आणि एक दुसरा समाज ज्याच्यात आम्ही सर्व वावरत असतो तो एक दुसरा समाज असतो. खरं दोघी समाजाचं आमचं दायित्व असतं, आम्ही दोघी समाजासाठी ऋण फेडले पाहिजे. आणि खरं पहिला समाज ज्या समाजात जन्म घेतला त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. खरं हाही प्रयत्न आपण करत असतात. आज पुण्यतिथीचा कार्यक्रम असेल, विविध क्षेत्रातल्या लोकांचा सन्मान असेल, म्हणून मला वाटतं आपण समाजाचं उत्तरदायी होण्याचा प्रयत्न करा. म्हणून मी अध्यक्ष असतील सर्व मंडळाचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण दैनिक जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी जगत असतो आणि खरं आपलं आयुष्य असेल तर आपल्या आयुष्याचं जे पुस्तक आहे ते परमेश्वराने लिहून ठेवलेलं आहे. पहिलं पान आपला जन्म हे लिहून ठेवलेलं आहे आणि शेवटचं पान मृत्यू लिहून ठेवलेलं आहे. आणि जे काही कोरे पानं सोडलेली ते आपल्या कर्माने आपल्याला लिहायचे असतात. आणि कर्म म्हणजे काय असतं, आपण रामायणात पाहिलं असेल
कारण आता किशोर भाऊनी बरंच मार्गदर्शन केलेलं आहे, म्हणून थोडंफार मी सांगण्याचा प्रयत्न करेन. कारण कर्म काय असतं, कारण भोले शंकरा पण होते. आणि असं म्हटलं जातं की रामापेक्षा रावणाने जास्त भक्ती केली. कारण आमच्या माता भगिनी सध्या भोलेनाथाचे पिंडीवर पाणी टाकण्याचा खूप चालू आहे आता त्याच्यामुळे. आणि या माध्यमातून भक्ती करत असताना स्वतःचं शिरीष त्यांनी उतरवलं, इतकी भक्ती त्यांनी केली आणि शंकराला प्रगट करून घेतलं. आणि एवढी भक्ती असल्यावर सुद्धा मला वाटतं शेवटी काय एंड झाला हे आपल्या सगळ्यांना माहिती, मी जाणार नाही त्याच्यात. पण मला वाटतं का, कारण कर्मामुळे ते गेले. आणि म्हणून शेवट आपल्या आयुष्यामध्ये कर्म खूप महत्वाचे असतात. आणि या कर्माच्या माध्यमातून आपलं जे काही कोरपुस्तक असेल ते आपल्याला समाजातून जे ऋण असतील ते आपल्याला फेडायचे असतात. आणि हे समाजाचे ऋण फेडत असताना मित्रांनो, तुमच्या आमच्यासाठी समाजाचा गौरव आहेच, पण त्याच्या पहिले आम्हाला लागतं राष्ट्र. आणि हे राष्ट्र जे लागतं आम्हाला, या राष्ट्राच्या माध्यमातून दोन मातेचं आपल्याला ऋण फेडायचं असतं. एक ज्यांनी जिच्या कोकीतून जन्म आमचा आला ती एक माता असते, आणि जिच्या दुसऱ्या कुशीमध्ये जिला आम्हाला जायचं असते ती दुसरी माता असते. आज या दोघी मातेचं ऋण मला वाटतं जन्म देणारी माता आणि जी धरती माता असते, या दोघीचं ऋण फेडण्यासाठी मला वाटतं पहिलं कर्तव्य असेल तर तुमच्या आमच्यासाठी प्रथम राष्ट्र प्रथम आहे. या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या दोघांचा सत्कार पाहुणी पुष्पा आणि त्याला अशी मी विनंती करतो. यांनी खूप अथक परिश्रम घेतलेले आहेत. यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्याच पाहिजे. गेल्या 2 महिन्यात हो बोला. जय नामदेव. आज संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 696वा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त इथं कार्यक्रम रोटरी क्लब वाडला ठेवण्यात आलेला होता. समाजातले सर्व स्तरातले लोक जातीने जवळजवळ 300 ते 400 जणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यांची रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाला पालकमंत्री साहेब गुलाबराव पाटील, आमदार महोदय राजीव मामा भोळे आणि संबंधित वार्डातले जवळजवळ 5 ते 6 नगरसेवक कार्यक्रमाला उपस्थित होते. संत नामदेव महाराजांचा म्हणजे कलियुगात 12व्या सदीत येण्यापूर्वी त्यांचे 4 जन्म झाले, पण समाजाला नामदेव महाराज काय हेच माहीत नाही. आणि नामदेव महाराज समजण्यासाठी आज जन्मही अपूर्ण पडेल. ब्रह्मदेवाने 5 बालकं निर्माण केली, त्यात सनत कुमार त्यांचा पहिला जन्म होता. दुसरा भक्त प्रल्हादचा जन्म, भक्त प्रल्हाद म्हणून आले. राम राज्यात ते अंगद म्हणून आले. द्वापार युगात कृष्ण भगवंताबरोबर उद्धव म्हणून आले. आणि 12व्या सदीत नामदेव महाराजांनी शतकोटीची अभंगाची प्रतिज्ञा घेतली होती, ते पूर्ण झाले नाही, म्हणून ते संत तुकाराम म्हणून जन्माला आले. म्हणून शास्त्रकार म्हणतात की ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका. एवढे महान संत समाजात झाले आणि आम्हाला अभिमान आहे की कुठेतरी आमचे वंशज त्यांच्याशी कनेक्टेड होते. समाजाला या माध्यमातून त्यांचा प्रसार प्रचार होतो, याचा आनंद आहे. जय नामदेव.